बाबली बाटली ठेवून दे पाहिजे बाटली राहून दे गेले 4 दिवस या ठिकाणी माननीय दिवापटी साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला लागावं किरण या ठिकाणी छोटं सरकार आपली दखल घ्यायला तयार नाही. माझी आपणा सर्वांना आणि रश्मिताला विनंती आहे की जे काही करायचं ते पूर्ण तयारीनं करूया आणि त्यासाठी एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. आज या ठिकाणी रश्मिताला आपण विनंती करू की मुख्यमंत्र्यांपासून साऱ्यांनी आश्वासनं दिली, दखल कोणी घेत नाहीये. आपल्याला आपल्या भगिनीच्या तब्येतीचा विचार करत 2 पावलं मागे जावं लागणार आहे. पण आपण साऱ्यांनी निर्धार करून उद्यापासून पनवेल उरण तालुक्यामध्ये गाव बैठकांचं आयोजन करूया. नियोजनासाठी आज संध्याकाळी 6 वाजता आपण एकत्र बैठक घेऊया. त्या बैठकीमध्ये दौऱ्याचा कार्यक्रम करू. पनवेल आणि उरण या दोन्ही तालुक्यामध्ये गावागावामध्ये बैठका घेऊन ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्तांना विनंती करू आणि 6 तारखेला महाराष्ट्राच्या विधान मंडळावर आपण जाऊया. अशा पद्धतीचा निर्णय आपण सारेजण घेऊया. किमान 15,000 लोक घेऊन या आपल्या भगिनीच्या हस्ते या आंदोलनाचा श्रीफळ वाढवून आपण मुंबईच्या दिशेनं कूच करूया. आपण पोलीस विभागाकडे परवानगी मागूया. परवानगी दिली तर ठीक, नाही दिली तरी आपलं आंदोलन आपल्याला करायचं थोडं हे करा. हवा लागे ना. आपण या ठिकाणी आपल्याला विनंती करतो, आपल्या भगिनीच्या जीविताची शासनाला घेणं नाहीये. प्रशासन इतकं दबावाखाली आहे की प्रशासन किती इच्छा असली तरी आपल्याला या ठिकाणी येऊन विनंती करू शकत नाही, काही शब्द बोलू शकत नाही. म्हणून आपण 2 पावलं मागे जाऊया. या ठिकाणी मनोज शेठ आलेले आहेत. मनोज शेठने 2च मिनिटं संबोधित करण्याची विनंती करेन. मी आपल्या साऱ्यांना विनंती करेन, आज 6 वाजताच्या मीटिंगचं ठिकाण फक्त आपण सारे आणि उद्या सकाळपासून त्या ठिकाणी पत्रकारांनाही विस्तारानं आपला कार्यक्रम आपण सांगू. परवानगी मिळाली नाही मिळाली थोडी हवा होते काय कर थोडी हवा होते
काय चाललंय बस बस सगळे लेडीज वर जाऊन बाकी आहे लक्ष्मीताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकनेते दीपा पाटील साहेबांचा लोकनेते दीपा पाटील साहेबांचा उद्या सकाळी सर्वांनी 9:30 वाजता दिबा पाटील सभागृह जासई इथे आपल्या नियोजनाची मीटिंग आहे. त्याच्यामध्ये कुठल्या आंदोलनाची रूपरेषा ठरेल, टाइम टेबल ठरेल, सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे.